नमस्कार मित्रांनो, आज आपण जे हॉलचं जे सेटअप आहे तो बघणार आहे। जसं हॉलमध्ये आपल्याला सोफा लागतो आणि टीव्ही युनिट लागतो आणि हॉल काय साईजचा पाहिजे काय नाही, त्या टीव्ही युनिटची साईज काय पाहिजे हे आपण सगळं दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण बघणार आहे पूर्ण हॉल। तर अगोदर हॉल दाखवून द्या पूर्ण। आता हे बघू शकता, हे वरती सिलिंगची डिझाइन आहे आणि हे हॉल पूर्ण हॉल आहे आणि त्याच्या हॉलमध्ये बघू शकता इकडल्या साइडला सोफा वगैरे आहे। तर इकडनं मेन एंट्री आहे, इथून सनी सोफा स्टार्ट केलेला आहे आपण। तर बघू शकता हा सोफा आहे पूर्ण आणि तसंच त्या सोफ्याच्या नंतर बघू शकता इकडल्या साइडला आपण एलसीडी युनिट बनवलेलं आहे। तर हे एलसीडी युनिट आहे। आता ते एलसीडी युनिट मध्ये मित्रांनो मेन पॉइंट तुम्हाला छोटे छोटे पॉइंट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते व्हिडिओ नक्की 100% बघा। तुम्हाला तुमचं जर का टीव्ही युनिट वगैरे बनवायचं असेल तर लक्षात येईल। तर मित्रांनो पहिली गोष्ट आपण याची साईज घेऊया। तर बघू शकता आता मित्रांनो हे एकदम 8 फुटाचं टीव्ही युनिटची साईज आहे। याच्या बॉक्सची 8 फूट आहे आणि असं पूर्ण सिलिंग टच आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथल्या साईडला आपण हे 19 इंचावरती घेतलेलं आहे। 21 इंचापर्यंत घेऊ शकता मित्रांनो तुम्ही। आणि हे आपण याच्यामध्ये डबल ड्रॉवर डबल घेतलेला आहे बघू शकता इथं आणि त्याला एक हे असे ड्रॉवर टाकलेले आहे। तर हे ड्रॉवर जे आहे मित्रांनो हे कमीत कमी असे जास्त यायला नाही पाहिजे, 2 फुटाच्या आतमध्ये चढून जाते। कारण 2 फुटाच्या वरती जर का टाकले आपण तर हे जे साईडचे चॅनल असतात याचा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यामुळे होईपर्यंत 2 फुटापर्यंत सफिशियंट आहे आणि चालायला पण थोडेसे असे इझी चालतात। आणि त्याच्यानंतर बघू शकता इथल्या साईडला आपण खाली एक ड्रॉवर घेतलेला आहे, कारण ड्रॉवर जास्त होऊ लागले त्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे, जे आपला शटल बॉक्स असेल डीव्हीआर असेल तुम्ही इथं ठेवू शकता। तसेच त्याच्या आपण सगळे केबल आणलेले पाठीमागून हे बघू शकता। इथं सगळं केबल आहे, इथं डीव्हीआरचे केबल आहे, HDMI आहे आणि तुम्हाला बरंचसं काही आहे, समजा डीव्हीडीचे वगैरे असे सगळे केबल आहेत। आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये इथं जे बोर्ड आहे मित्रांनो, इथं बोर्ड दिलेला आहे आपण, कारण जेणेकरून आपल्याला वायर असे ओपन मध्ये कुठेही दिसणार नाही, वायर याच्या आत पाठीमागे चालल्या जातील। आणि त्याच्यानंतर परत आपण इथे एक ड्रॉवर बनवलेला आहे बघू शकता। हे असा हा हे ड्रॉवर 2 फुटाचाच आहे आणि इकडल्या साईडला हे 2 ड्रॉवर आहे। तर मेन गोष्ट ही जी अशी आहे मित्रांनो, हा जो टॉप आहे हा 21 इंचाच्या खालीच पाहिजे। वरती जर का घेतला आपण तर त्याचा जे लुक आहे तो येत नाही। आणि त्याच्यानंतर इथं पूर्ण आपण बटन घेतलेले बघू शकता। आता इथं आपण पूर्ण बटन घेतलेली आणि हा बोर्ड टाकलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण इथं हे टीव्ही साठी हे घेतलेलं आहे। तर आपण हे टीव्ही साठी 55 इंचची टीव्ही लावणार आहे। तर आपण याला असं 3 फूट घेतलेलं आहे आणि हे असं जे घेतलेलं आहे आपण हे 5.5 फूट घेतलेलं आहे। असं 5.5 फूट आहे आणि असं 3 फूट आहे। तर याच्यावरती आपण 55 इंचाची एलसीडी बसू शकतो। म्हणजे 55 इंचाच्या आतमध्ये तुम्ही कोणचीही लावू शकता, 50 लावू शकता, 42 लावू शकता, 43 लावू शकता त्याच्या आतमध्ये। पण 55 इंचच्या वरती लावू शकत नाही, कारण 55 इंचाचे हॉलचं डिस्टन्सच्या हिशोबाने आपण सोडलेलं आहे। आणि त्याच्यानंतर बघू शकता इकडल्या साईडला आपण त्याला असे बटन दिलेले आहे। तर इथूनच आपण टीव्ही चालू करणार, खालचा शटल बॉक्स चालू करणार। तर हे इथं एक बोर्ड टाकलेला आहे टीव्हीच्या पाठीमागं, जेणेकरून हा बोर्डचा वायर वगैरे दिसणार नाही, टीव्हीची पिन याच्यातच लागल्या जाईल। आणि त्याच्यानंतर बघू शकता याच्या पाठीमागं आपण डीप दिलेली आहे। तर इथं डीप जी आहे मित्रांनो ती 1.5 इंचाची दिलेली आहे आपण डीप। आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एलईडी फिट केलेली आहे आपण, याला पाठीमागं सनमायका लावलेला आहे आणि याच्यात एलईडी। आणि हा एलईडीचा उजेड याच्यावरती पडतोय, हे जे लोअर्स पट्ट्या टाकलेल्या आहे आपण या लोअर्स पट्ट्यावर पडतोय बघू शकता। तर या लोअर्स पट्टीच्या 4 इंचाची लोअर्स पट्टी आहे। तर असे आपण इथपर्यंत हे बघू शकता। आता हे आपण 18 इंचापर्यंत टाकलेले आहे। तर ही 4.5 इंचाची लोअर्स पट्टी आहे। तर ह्या साईडला आपण 18 इंचाचे टाकलेले आहे आणि पूर्ण सिलिंग टच घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण लाईट इफेक्ट दिलेला आहे बघू शकता। इकडे आपण थोडीसं ब्ल्यू वापरलेला आहे आणि याची डीप 1.5 इंच ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर वरती शेल्फ टाकलेला आहे बघू शकता। आणि शेल्फ मध्ये आपण इथं लाईट टाकलेली 1 2 3 4 लाईट दिलेली आणि त्याच्यानंतर
परत आपण 18 इंचाची इथं डिझाईन तयार केलेली आहे टीव्ही युनिटला. तर या अशा पद्धतीचं आपण टीव्ही युनिटची जी मेजर हे आहे ती इथं दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, पूर्ण साईज वगैरे. आणि तरीही समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आपला मेसेज बॉक्स चालू आहे, तुम्ही मेसेज करून विचारू शकता. काही प्रॉब्लेम असेल, साईज लागत असेल कोणाला, किंवा कोणाचं घरचं काही काम चालू असेल किंवा डिझाईन लागत असेल तरी आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. तर याचा हे टीव्ही युनिट आहे मित्रांनो, पूर्ण दाखवा. तर हे एकदम संपूर्ण बघून घ्या मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी संजना फर्निचर वर्क जालना ह्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा.